आज आपल्या मोठ्या शहरांमध्ये नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये मोकळी मैदानं उरली आहेत का? एक पुस्तक वाचायला घेतलं आहे, सायबर पालकत्व. ह्याचे 2 भाग आहेत. मी पहिला भाग वाचायला घेतला आहे. माझी मैत्रीण आहे मुक्ता चैतन्य, तिनेच लिहिलेलं आहे. हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरती त्या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ करीलच. पण आत्ता तिच्या मनोगतात मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मिळाली म्हणून हा व्हिडिओ करतोय. ती म्हणते, जेव्हा जेव्हा मी टीव्हीबद्दल किंवा स्क्रीनबद्दल मुलांशी बोलते, तेव्हा अजून एक सूर मुलांकडून ऐकायला मिळतो. आमच्याकडे दुसरं काही करायला नसतं म्हणून आम्ही टीव्ही किंवा मोबाईल बघत बसतो. म्हणजेच पर्याय मिळाले आणि ते ऑफलाईन मिळाले तर मुलांना स्क्रीन नको असते. हा खूप मूळ प्रश्न आहे. मिसरूळ फुटलेली मुलं शेवटच्या खाली खेळताना तुम्ही कधी बघितली होती? आमची पिढी किंवा आमच्या नंतरची पिढी कॉलेजमध्ये असेपर्यंत मैदानात खेळायची, रस्त्यावर क्रिकेट खेळायची, आजही टर्फ शोधून मोकळ्या हवेत खेळतात. पण आताची पिढी म्हणजे अगदी लहान मुलं सोसायटीमध्ये खाली खेळताना दिसतात. पण 12, 13, 14, 15, 16 वर्षाची मुलं मुली हे खेळताना दिसतात का? शेवटच्यातना तुम्ही त्यांना मुक्तपणे खेळताना कधी बघितलं होतं? पूर्ण चूक ही मुलांची आणि पालकांची पण नाही आहे. आज आपल्या मोठ्या शहरांमध्ये नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये मोकळी मैदानं उरली आहेत का? आमच्या लहानपणी खूप मोकळ्या जागा होत्या. आज एक तर या अशा मोकळ्या जागांवर काहीतरी बांधकाम झालेलं आहे किंवा दुसरं मैदानांवरती ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काहीतरी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मुक्तपणे खेळायला मुलांना जागाच उरलेली नाही आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, तेव्हा मतदान करताना हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. अनेक मुखोटे घालून लोक तुमच्याकडे मत मागायला येणार आहेत. तो जातीचा मुखोटा असेल, तो हिंदुत्वाचा मुखोटा असेल, तो पुरोगामित्वाचा मुखोटा असेल, सेक्युलरिझमचा मुखोटा असेल, कुठलाही असेल. कुठल्याही मुखोट्याला बळी पडू नका. ज्या कुठल्या व्यक्तीला अर्बन प्लॅनिंगचं थोडं तरी नॉलेज असेल त्याच व्यक्तीला मतदान करा. कारण ही समस्या वाढतच जाणार आहे. मोकळ्या जागा, मोकळे मैदानं, मोकळे रस्ते ते पण मिळणार नाही आहे. हळूहळू ही समस्या खूप गंभीर होत जाणार आहे. त्यामुळे नक्की विचार करा. मतदान करणारच नाही असं तर अजिबात करायला नको, कारण त्याच्यामुळे चुकीचाच व्यक्ती निवडून येणार आहे. मतदान नक्की करा. कोणाला करताय ह्याचा नक्की विचार करून मग करा.